पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम दाखवत पाकिस्तानला अद्दल घडवली। त्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ सन्मानार्थ सांगलीत आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। उत्कट देशभक्तीचा गजर करत राष्ट्रप्रेमी सांगलीकरांच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली। या यात्रेत हजारो नागरिकांसह अनेक माजी सैनिक सहभागी झाले होते। प्रारंभी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते मार्केट यार्ड परिसरातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहण्यात आलं। तेथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला। सैनिकों के सम्मान में हर भारतीय मैदान में, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा मोठ्या जल्लोषात देत तिरंगा यात्रा निघाली होती। भारतीय सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक तसेच तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते। यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून भ्याड दहशतवादी कृत्य करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे। अत्यंत अतुलनीय शौर्य भारतीय सैनिकांनी गाजवले, त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत आता कोणातही राहिलेली नाही हे सिद्ध झाले। यापूर्वीचा भारत राहिला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखालील मजबूत भारत देश आहे, हा संदेश देशभर गेला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने 3 दिवसात जे पाकिस्तानांना धूळ चारली त्याबद्दल आम्ही सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आज ही तिरंगा रॅली काढलेली होती। मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि सर्वच पक्षीय कुठे अभिनय न ठेवता बरेचसे नागरिक आज या रॅलीमध्ये आलेले होते आणि उत्स्फूर्त रॅली निघाली। नंतर शहीद स्मारकावर आम्ही त्याला आदरांजली वाहून आज आम्ही हा कार्यक्रम संपवलेला आहे। धन्यवाद।